जय सियाराम. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या पवित्र दिंडी सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत. वसुंधरा पायदिंडी 2025 जी केवळ दिंडी नाही तर वसुंधरेला वाचवण्याचा एक पवित्र संकल्प आहे. दिंडी म्हणजे भक्ती, निसर्ग प्रेम आणि समाज जागृती याचा अद्भुत संगम आहे. ही दिंडी का बरे निघाली असेल? कारण निसर्गावर होत असलेले आघात, वाढतं प्रदूषण, जंगलतोड आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्वांमुळे आपले भविष्य धोक्यात आले आहे. म्हणूनच या दिंडीच्या माध्यमातून एक आवाज दिला गेला, झाडे लावा, निसर्ग वाचवा आणि उद्याची पिढी सुरक्षित ठेवा. आज आपण सामील झालो आहोत नागपूर दिंडीमध्ये, जी निघाली आहे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी पूर्व विदर्भ उपपीठ नागपूर या ठिकाणाहून आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 या वसुंधरा पायदिंडीचा सलग 12वा दिवस. चला तर मग आपणही अनुभव घेऊयात आजच्या दुसऱ्या सत्रातील अनमोल क्षणांचा. मातीचा सुगंध, भक्तीचा सुवास, वसुंधरेच्या रक्षणासाठी घेतला आम्ही ध्यास. दुपारच्या महाप्रसादानंतर अल्पविश्रांती घेऊन आता वसुंधरा पायदिंडी पुन्हा एकदा पावन प्रस्थानाला सज्ज झाली आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका सुंदर रथात विराजमान होताच भक्तांच्या हृदयात आनंदाच्या लहरी उठल्या. गजर, टाळ, मृदुंगांचा निनाद आणि निरनिराळ्या सप्तरंगी ध्वजांची फडफडणारी छटा पाहताच संपूर्ण वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघाले. या दिंडीतील प्रत्येक यात्रेकरूचे एक एक पाऊल म्हणजे केवळ चालणे नव्हे तर एक संदेश आहे, वसुंधरा जपा. टाळ मृदुंगांच्या गजरात आणि पादुकांच्या पवित्र दर्शनात हे भक्त आपल्या तळमळीने जनमानसाला सांगत आहेत, धरती ही आपली आई आहे, तिला वाचवा. माती ही जीवनाची मुळं आहे, तिला जपा. निसर्गच आपला श्वास आहे, त्याला टिकवा. या प्रत्येक पावलोपावली भक्ती, निसर्ग प्रेम आणि जनजागृतीचा संगम होताना आपल्याला डोळ्यासमोर दिसतो. जगातील सर्वात मोठे संकट जर कुठले असेल तर ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढते आहे, ऋतू बदलत आहेत, नद्या कोरड्या पडतात, पाऊस अनियमित होतोय, हिमनद वितळत आहेत आणि या सर्वांचे परिणाम थेट आपल्या जीवनावर होत आहे. पण प्रश्न आहे, आपण यात काय करू शकतो? मोठे उद्योग, कारखाने, वाहने हे सगळं कारण असतील, पण प्रत्येकाच्या छोट्या छोट्या कृतींमधून मोठा बदल घडू शकतो. आपल्या रोजच्या जीवनात आपण काही गोष्टी अंमलात आणल्या तर ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास मदत होईल. प्लास्टिक टाळा. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या बंद केल्या तर प्रदूषण अर्ध्यावर येईल. वृक्षारोपण करा. प्रत्येकाने आयुष्यात किमान एक झाड लावलं आणि जगवलं तर कार्बन डायऑक्साईड कमी होईल आणि हवा शुद्ध येईल. ऊर्जा वाचवा. वापर नसताना पंखा, लाईट बंद करणे, LED बल्ब वापरणे, गॅसची बचत करणे. वाहतुकीत पर्याय निवडा. शक्य तिथे पायी जा, सायकल वापरा, सार्वजनिक वाहनांचा वापर करा. कचऱ्याचे वर्गीकरण. ओल्या सुक्या कचऱ्याचे वेगवेगळे व्यवस्थापन केल्याने प्रदूषण कमी होते. पाणी वाचवा.
थेंबे थेंबे पाणी जमून नदी होते, तसेच थेंबे थेंबे वाचवले तर भविष्यातील पाणी टंचाई टळेल. ग्लोबल वॉर्मिंग ही फक्त सरकार किंवा उद्योगाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. आज आपण या वसुंधरा पायदिंडीत चालतो आहोत, निसर्ग जपण्याचा संकल्प घेत आहोत, तर उद्याच्या पिढीसाठी एक निरामय पृथ्वी आपण नक्कीच देऊ शकतो. मी बदलतो, जग बदलते या भावनेने आपण सगळ्यांनी रोजच्या जीवनात छोटे छोटे बदल करून या ग्लोबल वॉर्मिंगला नक्कीच हरवूया. आता दिंडी येऊन पोचलेली आहे अल्पोपाराच्या ठिकाणी. मानवाडी, कमान मानवाडी फाटा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड या ठिकाणी. रथामध्ये असलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन करण्यात आले. सर्व यात्रिकींनी शिस्तबद्धपणे अल्पोपहार घेतला. पौष्टिक अल्पोपहाराचे आयोजन अतिशय सुंदररित्या करण्यात आले होते. आजचे सौभाग्यशाली अन्नदाते होते श्री रामराव यशवंतराव मस्के. पुन्हा एकदा त्याच जोमाने, त्याच ऊर्जेने व त्याच जल्लोषाने या दिंडीने पुढील सुनियोजित प्रवासाकरिता मार्गक्रमण केले. आपल्या या वसुंधरा पायदिंडीचे एक अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वृक्षारोपणाचा उपक्रम. जिथे जिथे दिंडी पोहोचते तिथे यात्रेकरू भक्तिभावाने, उत्साहाने एक नवीन झाड लावतात. हा फक्त विधी नाही, तर ही आहे पृथ्वी मातेप्रती कृतज्ञतेची भावना. आता थोडं शास्त्रीय कारणही पाहूया. वृक्ष हे पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत. ते हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन परत देतात. झाडांची मुळे जमिनीची धरपकड घट्ट करतात, म्हणून मृदाधूप म्हणजेच सॉईल इरोशन कमी होते. पावसाचे पाणी मुरवून ते भूगर्भातील पाणीस्तर वाढवतात. इतकंच नाही तर झाडे आजूबाजूचे तापमानही कमी करतात आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास मदत करतात. याच अनुषंगाने अल्पोपाराच्या ठिकाणी रामानंद संप्रदायातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. मानवाडी, कमान मानवाडी फाटा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड या ठिकाणी.
श्री तातेराव तुकाराम वाकोडे, भारतीय जनता पार्टी, जिल्हा चिटणीस, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. श्री व्यंकटेश लोणी, जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, हातगाव, जिल्हा नांदेड. श्री विलास शिंदे, सरपंच, मानवाडी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. श्री नागोराव रामकिशन पवार, पोलीस पाटील, हातगाव, जिल्हा नांदेड यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे, कारण आजपासून प्रारंभ होतोय नवरात्रोत्सवाचा. आणि नवरात्रीतील पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना, देवीचे आगमन. नवरात्र म्हणजे मातृशक्तीचे पूजन. देवी ही शक्ती, सामर्थ्य आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. आणि त्याच दिवशी आपल्या या वसुंधरा पायदिंडीला एक नवीन अर्थ प्राप्त होतो. कारण मातेला जसं आपण जपतो, तसंच आपल्या पृथ्वी मातेचं, आपल्या वसुंधरेचं रक्षण करण्याचा संकल्प या दिंडीत प्रत्येक यात्रेकरू करतो आहे. नवरात्रीतील या घटस्थापना दिनी वसुंधरा पायदिंडी जणू देवीचं रूप धारण करून निसर्ग संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देत पुढे सरकत आहे. विशेष म्हणजे महिला मंडळींच्या पुढाकारातून यावर्षी दिंडीत एक अद्वितीय उपक्रम राबवला जातोय, तो म्हणजे स्वच्छता अभियान. देवीच्या उपासनेसोबतच पृथ्वी मातेच्या अंगणातील कचरा दूर करून प्रत्येकाच्या श्वासाला शुद्ध करणारे हे अभियान खरोखरच प्रशंसनीय आहे. आकाशातील तो तेजस्वी सूर्य आता मावळतीकडे चालला आहे. सोनसळी किरणांनी धरतीला स्पर्श केला आहे आणि या निसर्गाच्या सुंदर साक्षीने आपली वसुंधरा पायदिंडी आजच्या प्रवासानंतर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली आहे. जशी दिंडी पोहोचली तशी वातावरणात आनंदाची लहर पसरली. ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावाने यात्रेकरूंचे स्वागत होत आहे. आजचे मुक्कामाचे ठिकाण हे जणू एका उत्सवाने उजळून निघाले आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांना माल्यार्पण करून स्वागत करण्यात आले. दिंडीच्या यात्रेकरूंना येथे मिळालेले हे स्वागत त्यांच्या थकव्याला दूर करून नव्या ऊर्जेने, नव्या उत्साहाने भारावून टाकत आहे. नाथ महंता
नाथ महंता तुझी योगी राया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता। आता वेळ झाली आहे सांजारतीची। रामानंद संप्रदायातील वेदसंपन्न पुरोहितांद्वारे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे पूजन करण्यात आले। सांजारती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। भाविकांसाठी प्रेमाने व आत्मीयतेने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। अन्नदाता हा खरा तर यज्ञकर्ता असतो असं आपल्या शास्त्रात सांगितले आहे। इतकं रुचकर, पौष्टिक व स्वादिष्ट जेवण भाविकांना मिळत आहे हे खरोखरच प्रशंसनीय आहे। वसुंधरा पायदिंडीच्या प्रवासात जे अन्नदाते सेवाभावी कार्यकर्ते निस्वार्थ भावनेच्या प्रेमाने पुढे सरसावले आहेत त्यांचे मनपूर्वक आभार। आजचे सौभाग्यशाली अन्नदाते आहेत श्री व सौ संगीता भारत रापणवाड। सोबतच मिष्ठान्नाचाही समाविष्ट होता। मिष्ठान्नाचे अन्नदाते आहे कल्पना गिरीश देवकते। आजचा आपला प्रवास इथेच थांबतो। आता इथे शेजारदी होईल आणि सर्व यात्रेकरू या ठिकाणी विश्रांती घेतील। दिवसभराच्या या थकव्याला आता निवांतपणे विसाव्याची साथ मिळेल। चला तर मग आपण उद्या पुन्हा भेटूया नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि भक्तिभावाने भरलेल्या या वसुंधरा पायदिंडीमध्ये। तोपर्यंत जय सियाराम। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय